नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत पनीर इन व्हाईट ग्रेव्ही। त्यासाठी आपण एक ग्रेव्ही करून घेणार आहोत। इथे मी तेल घेतलेलं आहे। आता तेल तापल्यावर त्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहेत मी, ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, आपले हे पनीर क्यूब्स फ्राय झालेले आहेत। एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता यामध्येच आपल्याला हे बघा, हा खडा मसाला घेतलेला आहे मी। यामध्ये जिरे आहे, 2 वेलच्या घेतल्या आहेत, एक दालचिनी, लवंग आणि काळी वेलची ही घालूया। त्यामध्ये आपण घालायचं आहे कांदा। एक मोठा कांदा चिरून घेतलाय। तुमचं पनीर किती आहे त्यावर आपण कांदा किती घ्यायचा ते अवलंबून आहे। मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत। आता हा कांदा फ्राय करून घ्यायचा। त्यामध्ये लसूण घातली आहे, हे बारीक आहे म्हणून 10 ते 12 पाकळ्या आहेत। 1 इंच आलं घालायचं आहे। इथे मी 3 मिरच्या घेतल्यात। आपल्याला यात लाल मिरची पावडर घालायची नाही, त्यामुळे तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे आणि मिरच्या किती तिखट आहे त्यावर किती मिरच्या घालायच्या हे अवलंबून आहे। इथे मी 3 मिरच्या घातलेल्या आहेत, त्या चांगल्याच तिखट आहेत। आणि हे 8 ते 10 काजू घालायचे। आता ही चांगली फ्राय करून घ्यायची। आता हे बघा, कांदा आपला फ्राय झालेला आहे। यामध्ये आता आपण पाणी घालायचे थोडं आणि चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे हे चांगलं शिजेल। गॅस मोठा करायचा। ही रेसिपी अतिशय सोपी आहे पण अगदी टेस्टी आहे। तुम्हाला नक्की आवडेल, करून बघा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। हे थोडा वेळ असं उकळू द्यायचं। ह्यावर तुम्ही झाकण ठेवलं तरी सुद्धा चालेल। आता हे बघा, गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड झाल्यावर ह्याची मिक्सरला छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची। तर ही बघा, आपण स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे। इथे पॅन तापत ठेवायचं आहे। यात 2 चमचे तेल घालूया। आणि 1 चमचा बटर घालायचं आहे। याच्याऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। आता यामध्ये आपण ही जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे ते घालायचं। आपण गॅस थोडा बारीक करूया आणि व्यवस्थित अशी तेलामध्ये छान अशी फ्राय, आधी आपण फ्राय केलेलं होतं त्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही आहे। हे भांडं जरा धुवून आपण यामध्ये घालूया। आता यामध्ये आपण घालायचं चवीपुरतं मीठ। चवीपुरतं मीठ घालूया आणि काळी मिरी पावडर घालायची। याला आपण लाल तिखट अजिबात घातलेलं नाहीये, त्यामुळे ह्याला मिरची आणि काळी मिरी याचाच तिखटपणा येणार आहे। त्यामुळे त्या अंदाजाने आपण काळी मिरी क्रश करून घालायची आहे। हे आपण पनीर इन व्हाईट ग्रेव्ही बनवतोय किंवा ह्याला तुम्ही पेपर पनीर म्हटलं तरी सुद्धा चालेल। आता ह्याला चांगली अशी उकळी येऊ द्या, झाकण ठेवूया म्हणजे नाही तर ते उडत राहतं। यात आपण थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे क्रश करून, थोडी कोथिंबीर घालूया। आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्या आणि मग त्यामध्ये आपण पनीर घालायचे जे फ्राय करून आपण ठेवलेले आहे। पनीर फ्राय ह्यासाठी करायचं की मग ते ग्रेव्हीमध्ये इंटॅक्ट राहतं, नाहीतर ते विरघळून जातं, त्याचे तुकडे तुकडे होतात।
मिठाची चव घ्यायची आहे. झाकण धरून एक चांगली अशी उकळी येऊ देऊया. हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. गॅस थोडा बारीक करूया, नाही तर ते हातावर उडतं वर. आता यामध्ये आपण हे पनीरचे क्यूब्स घालणार आहोत, जे आपण फ्राय करून घेतले होते. आता परत एक 5 मिनिटं ह्याला चांगली उकळी आणायची. हे बघा 5 मिनिटं झाली आहेत. छान अशी उकळी आलेली आहे ग्रेव्हीला. आता गॅस बंद करूया. अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते पनीरची. तुम्हाला मुलांना नक्कीच आवडेल. तुम्ही करून बघा आणि आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये कळवा. ही भाजी गरम गरम चपाती, फुलके, पराठे, नान कशाही सोबत तुम्ही खा. अतिशय सुंदर लागते. आता गॅस बंद करूया. आता आपण सर्व करूया. मस्त क्रीमी स्मूथ असे आपलं पेपर पनीर तयार आहे. वरून आपण त्याला थोडंसं कोथिंबिरीने गार्निश करायचं आहे. पेपर पनीर आहे त्यामुळे थोडंसं पेपर वरून गार्निशिंगला घालायचं. आपलं पेपर पनीर तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे बघा मस्त असं गरम गरम पेपर पनीर गरम गरम चपाती, रोटी किंवा नानसह सहित तुम्ही खाऊ शकता. वाव मस्त. तुम्ही नक्की करून बघा. कसं झालं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.